पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, कोणत्या देशातील लोक सर्वाधिक फेसबुक वापरतात? आपले पर्याय आहेत: ए जपान, बी थायलंड, सी भारत, डी अमेरिका। तुमचे बरोबर उत्तर असेल सी भारत। प्रश्न 2, कोणते फळ खाल्ल्याने मानवी यकृत नेहमी निरोगी राहते? कोणते फळ खाल्ल्याने मानवी यकृत नेहमी निरोगी राहते? आपले पर्याय आहेत: ए सफरचंद, बी डाळिंब, सी पपई, डी टरबूज। तुमचे बरोबर उत्तर असेल डी टरबूज। प्रश्न 3, सर्वप्रथम नोटाबंदी कोणत्या देशात झाली? सर्वप्रथम नोटाबंदी कोणत्या देशात झाली? आपले पर्याय आहेत: ए अमेरिका, बी घाना, सी चीन, डी भारत। तुमचे बरोबर उत्तर असेल बी घाना। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, कोणत्या राज्याची पाकिस्तानशी सर्वात लांब सीमा आहे? कोणत्या राज्याची पाकिस्तानशी सर्वात लांब सीमा आहे? आपले पर्याय आहेत: ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी गुजरात। तुमचे बरोबर उत्तर असेल बी राजस्थान। प्रश्न 5, भारतीय चलनाचा कागद कशापासून बनवला जातो? भारतीय चलनाचा कागद कशापासून बनवला जातो? आपले पर्याय आहेत: ए बांबू, बी चंदन, सी कापूस, डी यापैकी नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल सी कापूस। प्रश्न 6, कोणत्या रोग असल्यास व्यक्ती बटाटे खाऊ शकत नाही? कोणत्या रोग असल्यास व्यक्ती बटाटे खाऊ शकत नाही? आपले पर्याय आहेत: ए ताप, बी साखर, सी कर्करोग, डी मलेरिया। तुमचे बरोबर उत्तर असेल बी साखर। प्रश्न 7, भारताचे 100 रुपये पाकिस्तानच्या किती रुपयाच्या बरोबर आहे? भारताचे 100 रुपये पाकिस्तानच्या किती रुपयाच्या बरोबर आहे? आपले पर्याय आहेत: ए 110 रुपये, बी 230 रुपये, सी 340 रुपये, डी 460 रुपये। तुमचे बरोबर उत्तर असेल सी 340 रुपये। प्रश्न 8, स्वतःचे जेट विमान असलेला एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? स्वतःचे जेट विमान असलेला एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? आपले पर्याय आहेत: ए युवराज सिंग, बी विराट कोहली, सी महेंद्रसिंग धोनी, डी सचिन तेंडुलकर। तुमचे बरोबर उत्तर असेल बी विराट कोहली। प्रश्न 9, जर तुम्ही अन्न व्यवस्थित चावून नाही खाल्ले तर कोणता आजार होतो? जर तुम्ही अन्न व्यवस्थित चावून नाही खाल्ले तर कोणता आजार होतो? आपले पर्याय आहेत: ए आतड्याचे आजार, बी डोकेदुखी, सी पोटदुखी, डी अपचनाची समस्या। तुमचे बरोबर उत्तर असेल डी अपचनाची समस्या। प्रश्न 10, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: ए भाला फेकणे, बी फुटबॉल, सी क्रिकेट, डी हॉकी। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।